अनुराधा. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कौशल्याताई आदित्यच्या घरी कॉल करून अनुने लग्न होकार दिल्याचे सांगतात. ते ऐकून आदित्यच्या आईला खूप आनंद होतो. तुम्ही सकाळी सकाळी खूपच छान बातमी दिली कौशल्याताई. तुम्ही उद्याच अनुला घेऊन आमच्या घरी या. मी गुरुजींना बोलावून घेते आणि साखरपुड्याचा आणि लग्नाचा मुहूर्त काढून घेऊया. कधी एकदा अनुला सून म्हणून या घरात आणते असं झालं आहे. त्या उत्साहाने बोलत असतात. नाही ताई, तुम्हीच या सगळे आमच्याकडे, म्हणजे कसं अनुला पण बरं वाटेल, कौशल्याताई बोलतात. अनुराधाने आदित्यला लग्नासाठी होकार दिला होता. त्यामुळे आदित्य खूप खुश होता. तो ऑफिसमध्ये जाता जाता तिला कॉल करतो. अनुराधा अजून घरीच असते. ती आवरत मोबाईल न बघता कॉल रिसीव करते. हॅलो, ती टिफिन पॅक करत बोलते. हॅलो अनु, मी आदित्य. मला वाटतं तुम्ही अजून माझा नंबर सेव्ह केला नाही, तो तिला चिडवत बोलतो. तसं काय नाही आदित्य, ते मी ऑफिसची तयारी करत होते, त्यामुळे मी मोबाईल न बघता कॉल रिसीव केला. ती त्याची समजूत काढत बोलते. हो सॉरी, तुम्ही तर सिरियस झालात. मी तर तुमची चेष्टा करत होतो. मी तर तुमचे आभार मानायला कॉल केला होता. तो ड्रायव्हिंग करत बोलत असतो. आभार कशासाठी? ती डोळे फिरवत त्याला विचारते. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी, माझ्या आयुष्यात येण्यासाठी, स्वतःला एक संधी देण्यासाठी, माझ्या आवीचा विचार करण्यासाठी, अजून असे बरंच काही आहे ज्यासाठी मला तुम्हाला खूप थँक्स बोलायचे आहे. आज दुपारी आपण लंचला जाणार आहोत. मी तुम्हाला घेण्यासाठी तुमच्या ऑफिसला येईल. तर आता तुम्ही जो टिफिन पॅक केला आहे तो टिफिन घेऊन जाऊ नका, तो हसत बोलतो. ती हातातल्या टिफिनकडे बघत आश्चर्य व्यक्त करते. ती त्याचा विचार करत असते. माझा विचार करून झाला असेल तर बाहेर येता का? मी तुमची वाट बघत आहे, तो हसत बोलतो. तशी ती भानावर येते आणि बॅग घेऊन बाहेर पडते. आदित्यची गाडी तिच्या सोसायटीच्या खाली उभी असते. ती लिफ्टने खाली येते. ती घाईघाईने त्याच्याजवळ येते आणि गाडीत बसते. तुम्ही का त्रास घेतलात? मला सवय आहे बसने जायची, ती अडखळत बोलते. अनुराधा, यापुढे तुम्ही माझी जबाबदारी आहे. तुम्हाला काहीही त्रास होऊ नये असं मला वाटतं. तुम्हाला काही त्रास झाला तर मला सहन होणार नाही, तो तिच्याकडे न बघता बोलतो. त्याचं बोलणं ऐकून ती त्याच्याकडे आश्चर्याने बघत होती. तिला लग्नानंतर सुभाषचं वागणं आठवतं. किती फरक आहे तुमच्यात आणि त्या नराधमामध्ये. त्याने कधी असा विचार केला नाही. माहिती नाही आदित्य, मी तुम्हाला ते प्रेम देऊ शकेल का नाही, पण मी तुमच्यासोबत एकरूप होण्याचा नक्की प्रयत्न करेन. मला तुमची एक चांगली पत्नी आणि आवीची चांगली आई व्हायचं आहे. आवीला आईचे ते प्रेम द्यायचे आहे ज्यासाठी ती आसुरलेली आहे. जेव्हा ती मला आई म्हणून हाक मारेल तेव्हा दिवस माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असला तरी माझी काही हरकत नाही. फक्त तिच्या तोंडातून स्वतःला आई म्हणून घेताना जो आनंद मला होईल तो मी शब्दात सांगू शकणार नाही. त्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघेन. अनुराधा आदित्यकडे एकटक बघत विचार करत असते. मला माहिती नव्हतं मी एवढा हँडसम आहे आणि तुम्ही असं मला प्रेमाने बघत आहे. म्हणजे आज आमचे नशीब जोरावर आहे, तो मिश्किलपणे हसत तिच्याकडे बघत बोलतो. तसं ती लाजून मान दुसरीकडे वळवते. काही वेळात तो गाडी ऑफिसच्या
गेटच्या आत घेतो. ती दार उघडून खाली उतरते. दुपारी लंच ब्रेकमध्ये तुम्हाला पिक करेन, तो तिच्याकडे बघत बोलतो. ती मान हलवत त्याला होकार देते. ती गाडीतून उतरून त्याला हात करायला आणि तिच्या ऑफिसमधील सुगंधाने तिला आदित्यसोबत बघायला एकच गाठ पडते. तशी ती मान हलवत निघून जाते. अनुराधाला याबद्दल काहीच माहिती नसतं. ती ऑफिसमध्ये येते तेव्हा सगळे तिच्याकडे बघून चर्चा करू लागतात. निर्मला, काही बायका कशा असतात ना, साळसूदपणाचा आव आणतात आणि इथे पुरुषाच्या गाडीतून फिरत असतात. ती मन माहिती आहे ना, मी नाही त्यातली आणि कडीला वातली अशा असतात. सुगंधा अनुराधाकडे बघत तिला टोमणं मारते. ते ऐकून अनुराधाचा पारा चढतो. ती तिच्याजवळ येते. मिसेस अनुराधा, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? जर मी कोणाचीही गाडीतून आले तरी काय आहे ना, मला पण तुमच्यासारखं वागता येत नाही ना. वागायचं एक, दाखवायचं एक. म्हणजे कसं आहे, तुमचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत ना. जर मी बोलले तर उद्यापासून ऑफिसची पायरी देखील चढणार नाही, हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. जर तुमची इच्छा आहे मी सगळ्यांना तुमचं सिक्रेट सांगू नये तर परत माझ्या वाटेला जायचं नाही. मी त्या मुलीमधली नाही की तुम्ही लोक माझ्यावर काही पण आरोप कराल आणि मी सहन करेल. तसंही मी कोणासोबत आले आणि गेले हा माझा प्रश्न आहे. त्याशिवाय तुम्हाला बोलण्याचा काहीच अधिकार नाही. मी कशी आहे हे मला आणि माझ्या फॅमिलीला माहिती आहे. तुमच्याकडून मला कॅरेक्टर सर्टिफिकेटची गरज नाही. यापुढे माझ्याविषयी बोलताना 100 वेळा विचार करत जा. अनुराधा रागाने तिथून निघून जाते आणि स्वतःच्या डेस्कवर जाऊन बसते. काही वेळ ती स्वतःला शांत करते आणि कामाला सुरुवात करते, कारण तिला लंच ब्रेकपर्यंत काम पूर्ण करायची होती. ती स्वतःला कामामध्ये झोकून देते. ती मोबाईलच्या आवाजाने भानावर येते. मोबाईल हातात घेऊन बघते तर आदित्यचा कॉल असतो. हॅलो आदित्य. आदित्य, सॉरी, कामाच्या नादात वेळेचे भानच राहिले नाही. आले फक्त 5 मिनिटात. ती त्याला बोलण्याची संधी नाही देता कॉल कट करते आणि बॅग उचलून बाहेर पडते. ती खाली येते तर तो तिची वाट बघत गाडीला टेकून उभा असतो. ती त्याला बघतच राहते. तो मोबाईल कानाला लावून उभा असतो. ती त्याला निहाळत हळूहळू त्याच्याजवळ येते. तो तिच्यासाठी गाडीचे दार उघडतो. ती आत बसताच तो ड्रायव्हिंग सीटवर बसतो. तो कॉल कट करून एक नजर तिच्याकडे बघून स्माईल करतो. दोघे लंच करून बाहेर पडतात. तो तिला परत ऑफिस खाली सोडतो. आज संध्याकाळी कौशल्यताईंनी आदित्य आणि त्यांच्या फॅमिलीला डिनरसाठी बोलावलेले असते. आज गुरुजींना बोलावून एंगेजमेंट आणि लग्नाचा मुहूर्त काढणार असतात. त्यामुळे अनुराधा नेहमीपेक्षा लवकरच घरी येते. कौशल्याताई आणि रेवतीने जेवणाची तयारी चालू केलेली असते. ती फ्रेश होऊन किचनमध्ये येऊन त्यांना मदत करणार तेवढ्यात रेवती तिचा हात धरून तिला चेअरवर बसवते. दी, आज तुझ्यासाठी खास दिवस आहे, त्यामुळे आज तू काहीच करायचं नाही. आज तू फक्त आणि फक्त आराम करायचा, समजलं? रेवती तिला चेअरवर बसवत बोलते. अगं पण आवीसाठी मला स्पेशल डिश बनवायची आहे. तिला फ्रूट कस्टर्ड खूप आवडतं. तेवढं मी बनवणार आहे. अनुराधा आनंदाने बोलते. ठीक आहे, पण जिजूंना काय आवडतं? रेवती अचानक तिला विचारते.
त्यांना व्हेज पुलाव खूप आवडतो. ती चहा घेत बोलून जाते. जेव्हा तिच्या लक्षात येतं रेवती तिला चिडवत आहे, तशी ती लाजून तिथून निघून जात असते. दी, मी पुलावाची पण तयारी करून ठेवते. मी केला असता ग, पण जिजूंना नाही आवडलं माझ्या हातचं तर, ती अनुराधाला चिडवत बोलते. अनु रूममध्ये येते आणि तिची डायरी उघडून बसते. ती काही क्षण डोळे मिटते. तसा तिच्यासमोर आदितीचा चेहरा येतो. तसं ती मनातील शब्द कागदावर उतरवायला चालू करते. रेवती तिला हाक मारते म्हणून ती डायरी तशीच टेबलवर ठेवून किचनमध्ये जाते. ती पुलाव आणि फ्रूट कस्टर्ड बनवते आणि तयार होण्यासाठी रूममध्ये येते. ती तयार होऊन खाली येते. ती मोबाईल हातात घेऊन फेसबुक ओपन करून बसते. ती फोटोज बघत असते तर तिची नजर आदित्य आणि तिच्या फोटोजवर जाते, जो दुपारी ते दोघे लंचला गेल्यावर कोणीतरी काढलेला होता. तो फोटो बघून ती रागाने लाल झालेली असते. ती सुगंधाला कॉल लावते, पण तिचा कॉल कट करत असते. दारावरची बेल वाजते. तशी ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करू लागते. अनु, पाहुणे आलेत ग, लवकर बाहेर ये, कौशल्यताई तिला हाक मारतात. ती स्वतःला आरशात एकदा निहाळते. ती दीर्घ श्वास घेते आणि चेहऱ्यावर खोटं हसू आणून बाहेर येते. ती समोर येते तशी आदितीची तिच्यावरची नजरच हटत नसते. तो तिलाच बघत असतो. जिजू, आधी पाणी घ्या. दी इथेच आहे तुमच्यासमोर, हवं तेवढं बघत बसा, आमची काहीच हरकत नाही, रेवती त्याला चिडवत बोलते. तसा तो लाजत ट्रेमधून पाण्याचा ग्लास घेतो. अनुचे त्यांच्याकडे लक्ष नसतं. ती अजून पण त्या फेसबुकवरच्या फोटोचा विचार करू लागते. तिला बघताच अवी तिच्या पायांना मिठी मारते. अवीला बघून अनुराधाचा चेहरा खुलतो. ती तिला जवळ घेते आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवते. रेवती सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. अनु, मला तुझी रूम दाखव ना, अवी तिचा आणि आदितीचा हात धरून ओढत असते. ती तिला आणि आदित्यला स्वतःच्या रूममध्ये घेऊन येते. अवी कुतूहलाने तिची रूम निहाळत असते. अनुराधा या कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी मराठी मंजिरी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.